नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता BMC भरती, महिला बालविकास भरती, समाज कल्याण विभाग भरती आणि आदिवासी विकास विभाग भरती. तर या भरतीसाठी तुम्हाला जे काही मराठी व्याकरणाची तयारी करायची आहे ते करण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर जे क्वेश्चन आधीच्या TCS आणि IBPS एक्झामच्या प्रश्नपत्रिकेमधून आलेले आहेत ते आम्ही घेतलेले आहेत. तर ते PYQ आहेत, त्यामुळे हे तुमच्यासाठी खूप उपयोगी आणि अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर त्यामुळे तुम्ही आमचा व्हिडिओ पहा आणि इतर जे काही दुसरे व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत ते पण पहा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमचा फायदा होईल. तर तुमचा फायदा होईल याच उद्देशाने आम्ही व्हिडिओ टाकत आहोत. तर पहा, आपण पाहूयात आजचा व्हिडिओ. तर बघा, मराठी व्याकरण PYQ सेकंड नंबरचा व्हिडिओ आहे. तर पहा. क्वेश्चन नंबर फर्स्ट. पुढीलपैकी कोणत्या पर्यायाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखे असते? घोडा हा शब्द बघा, याचा अनेकवचनी रूप होईल घोडे. फळाचे अनेकवचनी होईल फळे. आंबाचे अनेकवचनी होईल आंबे. तर हे तिन्ही शब्द तुम्हाला दिसत आहेत ते आहेत पुल्लिंगी. तो घोडा, तो फळा, तो आंबा. तर पुल्लिंगी शब्द असल्यामुळे याचे अनेकवचन आकारांचे एकारांत होते. तर जो तिसरा ऑप्शन आहे कागद, कागदचं अनेकवचन कागदच होते. म्हणजेच कागद या शब्दाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखे असते. त्यामुळे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन हे आपलं उत्तर असेल. तर बघा, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, क्वेश्चन नंबर 2. तर या क्वेश्चनमध्ये बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचूयात. प्रश्न क्रमांक 2. प्रमाण लेखनाच्या नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे? तर बघा, याच्यात 4 शब्द दिलेले आहेत आणि ते प्रमाण लेखनाच्या नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे असं आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, खात्री हा शब्द तुम्हाला योग्य वाटतोय, तर ठीक आहे. पुढचा शब्द पाहू आपण. अल्पसंख्याक. बघा, अल्पसंख्याकमध्ये जे तुम्हाला दिसत आहे चुकी, ती म्हणजे दुसऱ्या नंबरचं खलाए जोडलेला आहे त्या शब्दावर टिंब म्हणजेच अनुस्वार येत नाही, म्हणून अल्पसंख्याक हा शब्दसुद्धा चुकीचा झालेला आहे. तर आध्यात्मिकमध्ये आध्यात्मिक नसते तर आध्यात्मिक असता तर हे शब्द बरोबर आला असता, हे पण चुकीचं आहे. उज्ज्वलमध्ये तुम्हाला माहिती आहे, दोन जर एकमेकाला जोडून असतात त्याला उज्ज्वल शब्द तयार होतो, म्हणून चौथा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर असेल ते खात्री 1 नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असेल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन. प्रतिक्षण या शब्दाचा समास शोधा. तर तुम्हाला समास, प्रयोग, वचन, अजून लिंग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुस्तकाच्या लेखकाचे नाव, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे, जे की TCSच्या एक्झाममध्ये विचारले जातात आणि ते आम्ही तुमच्याकडून पूर्ण करून घेणार आहोत आमच्या चॅनलच्या थ्रू. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला कनेक्टेड राहा विद्यार्थी मित्रांनो, आणि रोजच्या रोज जेवढे आम्ही मराठीचे व्हिडिओ टाकत आहोत ते तुम्ही पहा, कारण एक्झाम होस तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. बघा, प्रतिक्षण. प्रश्न नंबर 3. प्रतिक्षण या शब्दाचा समास शोधा. तर समास कसा शोधायचा? बघा, 4 प्रकारचे समास आहेत. तर प्रतिक्षणची तुम्ही फोड केली तर प्रत्येक क्षणी असे त्याची फोड येईल, त्यामुळे त्याचा समास जो आहे तो अव्ययीभाव समास असेल विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. तर चौथ्या नंबरचा क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला विचारलं काय आहे? अनुशेष या शब्दाचा समानार्थी पर्याय शोधा. म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला विचारला आहे. तर अनुशेषचा समानार्थी शब्द शिल्लक असा होता. अनुशेष म्हणजेच शिल्लक राहिलेला, अनौपचारिक निर्वाहाचे साधन आणि जुळणारा, हे त्याचे अर्थ होत नाहीत. समानार्थी शब्द आहे शिल्लक. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पहा, मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखतो, आणि मराठी व्याकरणाचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर असं आपण ओळखत असतो. हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकर जे की मराठी भाषेचे शिवाजी,
कृष्णशास्त्री चिपळूणकर, जे की मराठी भाषेचे जॉन्सन, आणि मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आपण ओळखतो. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मिक्सर कशाला मी पाट्यावरच चटणी वाटते, या वाक्यातील क्रियापद शोधा. तर या वाक्यातील तुम्हाला क्रियापद शोधायचं आहे. तर पहा, क्रियापद शोधणं खूप सोपं आहे, जे की वाक्याच्या शेवटी दिलेलं असते आणि ते क्रियावाचक शब्द असतो. तर पहिलं बघा, पाट्यावर यामध्ये क्रियावाचक नाही आहे, चटणीमध्ये नाही, मिक्सरमध्ये नाही. तर वाटते यामध्ये काहीतरी क्रिया दिसते, त्यामुळे हे क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 7. तर या 7व्या नंबरचा क्वेश्चन कसा दिलेला आहे पहा, काय विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 7. पुढीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा. तर पुलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पुलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला तो, ती, ते हे तुम्हाला वापरायचे आहे. तर तो वापरला आणि जर तुम्हाला योग्य अर्थ निघत असेल तर तो पुलिंगी असेल, ती वापरला तर स्त्रीलिंगी आणि ते वापरला तर नपुंसकलिंगी. तर पहा कसं वापरायचं. खान, तो खान होईल का नाही, ती खान होते. म्हणजेच खान हे स्त्रीलिंगी शब्द आहे. बघा, पान, पानापुढे वापरा. तो पान, ती पान, ते पान. ते पान म्हणजे हा झाला नपुंसकलिंगी शब्द. रान, ते रान, हा पण झाला नपुंसकलिंगी शब्द. तो बाण, आता तो बाण, तो वापरल्यामुळे हा झाला तुमचा पुल्लिंगी शब्द. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पहा क्वेश्चन नंबर 8. तर यामध्ये तुम्हाला विचारलं काय आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या TCSच्या एक्झामला पुस्तकं पण वापरण्यात येत आहेत, म्हणजे तुम्हाला विचारण्यात येत आहेत पुस्तकं आणि त्यांचे लेखक. तर ते पण तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांनासुद्धा आपलं चॅनल पाठवा. लिंक पाठवा चॅनलची, या व्हिडिओची. ओके. तर पहा, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे? राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला हे नाटक लिहिलेले आहे. ते तुम्हाला पाठच करायचं असते. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कोणत्याही शब्दातील पहिले पद प्रमुख असल्यास कोणता समास होतो? तर पहा, प्रथम पद प्रधान म्हणजेच प्रथम पद जर प्रमुख असेल, म्हणजे प्रथम शब्द जर प्रमुख असेल तर तो समास अव्ययीभाव समास होईल, म्हणून आपलं उत्तर नंबर 3 असेल. दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष, आणि दोन्हीही पद प्रमाण असतील तर द्वंद्व समास, आणि एकही पद प्रमाण नसून तिसराच अर्थ निघत असेल तर ते बहुब्रीही समास असेल विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. पहा क्वेश्चन नंबर 10. तर या क्वेश्चन नंबर 10 मध्ये केर कचऱ्याचे ढीग हा असे पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? कारणा वाचून उचलेगिरी उकिरडा. तर केर कचऱ्याचे ढीग म्हणजे आपण त्याला उकिरडा असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न जरीही खूप सोपे वाटत असले तरी हे TCSच्या एक्झाममध्ये आलेले आहेत, आणि हेच प्रश्न सोपे असून सुद्धा आपले कधी कधी चुकू शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला परिपूर्ण 100% तयारी करणे खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्टेड असलेच पाहिजे. तर तुम्हाला तुमची परिपूर्ण तयारी होईल, आणि जे तुम्हाला एक्झामला 25 प्रश्न येणार आहेत, त्यामधले तुम्हाला मराठीचे 25 पैकी 25 बरोबर येतील. इंग्रजीचे सुद्धा आपण घेत आहोत. तर इंग्रजीचे पण व्हिडिओ तुम्ही पहा प्लेलिस्टमध्ये जाऊन, ते पण तुम्हाला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पहा क्वेश्चन नंबर 11. तर 11व्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे पहा. मराठी व्याकरणात लिंग किती प्रकारचे मानले जातात? आताच मी तुम्हाला सांगितलं की लिंग ओळखण्यासाठी तो, ती, ते याचा वापर केला जातो. तोने पुल्लिंगी, तीने स्त्रीलिंगी आणि तेने नपुंसकलिंगी असे 3 लिंग आपण ओळखू शकतो. म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये 3 प्रकारचे लिंग आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, खूप सोपे प्रश्न येतात, फक्त आपण कॉन्सन्ट्रेट ठेवलं पाहिजे आणि रोज आमच्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा. विधानार्थी वाक्य निवडायचं आहे. तर इथे प्रश्न दिसतोय, म्हणजे हे विधानार्थी वाक्य नसेलच, कारण हे प्रश्नार्थक वाक्य असेल. केवढी उंच इमारत ही, या वाक्यामध्ये हे असेल तुमचं उद्गारवाचक. काय अक्षर आहे त्याचे, हे पण उद्गारवाचक असेल.
आणि जगा सर्वसुखी असा कोणी नाही हे तुमचं विधानार्थी वाक्य आहे. कारण विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. त्यामुळे पहिल्या नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. आणि परीक्षेला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा पण असेच ऑप्शन कट करून तुम्ही उत्तर काढले पाहिजे. तुमचं 100% उत्तर बरोबर येते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 13वा नंबरचा क्वेश्चन. मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आणि 21 फेब्रुवारी हे एक डेट आहे. या डेटला तुम्हाला कोणता दिवस साजरा केला जातो? 21 फेब्रुवारीला मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर मराठी भाषा दिन कोणता आहे? 27 फेब्रुवारी. तर हे तुम्ही फरक लक्षात ठेवा. चला नेक्स्ट पाहू आपण क्वेश्चन नंबर 14वा. तर या क्वेश्चनमध्ये बघा, तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता वाक्यातील शब्दाची जात ओळखा. तर तुम्ही या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे, तर याची आपल्याला जात ओळखायची. तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता. हे सर्व क्वेश्चन आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एक्झामला, त्यामुळे मी घेतलेले आहे. आणि इथं त्यामुळे अंडरलाईन दिलेली नाही. तरीही मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या शब्दाला अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलेलं आहे. तर तुम्ही या शब्दाची आपला जे काही जात आहे ते ओळखायचे. तर तुम्ही हे काय असणार आहे बघा, कर्ताला जर तुम्ही नारा, नारी, नाऱ्याचे प्रत्यय जर क्रियापदाला लावले तर तुम्हाला कर्ता भेटतो. तर बघा, करणारा तुम्ही, या वाक्यामध्ये करणारा कोण? तुम्ही. त्यामुळे तुम्ही हे काय करता आहे. तर करता हे तुम्ही हे करता आहे म्हणजेच अधोरेखित शब्दाची जात करता असं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 15वा क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या इतर मित्रांना सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. कारण त्यांनी पण BMC भरती, महिला बालविकास भरती, समाज कल्याण विभाग भरती या भरतीचे फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांना पण शेअर करा. तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. खरंच आम्ही तुमच्यासाठीच ही सिरीज चालू केलेली आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता व GS GK करंट अफेअर. तर हे सर्व तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे तुम्ही काहीही विचार न करता चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्हाला रोज एक व्हिडिओ मराठी व्याकरणाचा, जे की PYQ असतील म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आधी आलेल्या TCSच्या एक्झामचे सर्व क्वेश्चन असतील. ते तुम्हाला क्वेश्चन पाहून कळालंच असेल, तर ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही काहीही ताण घेऊ नका. फक्त आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला शेवटचा क्वेश्चन बघूयात आपण. त्याने फुगा उडविला या वाक्याचा साधा वर्तमान काळ करा. बघा, साधा वर्तमान काळ करायचा आहे आपल्याला. त्यासाठी पहिले आपल्याला वर्तमान काळ ओळखावा लागणार. त्याने फुगा उडविला. बघा, तिने फुगा उडविला. इथं फक्त जे काही कर्ता आहे त्याचं लिंग बदललं, काळामध्ये काही बदल झालेला नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन नाही उत्तर. तो फुगा उडवितो. उडवितो म्हणजे हा वर्तमान काळच आहे. कारण आता क्रिया चालू आहे, आता तो उडवत आहे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, दुसरा ऑप्शन असायला पाहिजे उत्तर. तर तिसरं बघा, तो फुगा उडवेल म्हणजे हे झालं भविष्यकाळाचं, म्हणजे हे आपलं वर्तमानकाळी वाक्य नाही. तर शेवटचं चौथा ऑप्शन पहा, तो फुगा उडवत असे म्हणजेच हे झालं भूतकाळी. याचा अर्थ आपलं उत्तर जे असेल ते दुसरं ऑप्शन, तो फुगा उडवितो, हे आपलं उत्तर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.